रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर, सोलापूर तसेच साऊथकडील बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये काही बदल झालेला आहे का, याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज कांदा दराची परिस्थिती नेमकी या मार्केटमध्ये काय आहे. कारण आपल्याला माहीत आहे काल कांद्याचे दर थोडेसे सुधारलेले आहेत, तर आज दर टिकून आहेत का, आवक कशी आहे याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि मित्रांनो, माझा बळीराजाला आपल्याला जॉईन व्हायचं आहे. जॉईन प्लॅन हा नक्की माझा बळीराजाचा आपण जॉईन करा, कारण नवनवीन व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आजची परिस्थिती. सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 554 वाहनांचा लिलाव झाला. यामध्ये चांगल्या कांद्याचे 480 वाहन तर खात चोपडे 74 वाहन होते. 800 रुपयापासून 3161 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदा विकला. तर सरासरी कांदा 2800 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 28 रुपये किलोपर्यंत सरासरी कांदा आज लासलगाव येथे विकलेला आहे. तर विंचूर येथे 478 वाहनांचा लिलाव झाला. 1000 रुपयापासून 3251 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2900 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 29 रुपये किलोपर्यंत आज विंचूर येथे कांदा विकलेला आहे. मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेत लासलगाव विंचूर येथे कांद्याचा भाव जर पाहिला तर कांद्याचा भाव आज या बाजार समित्यामध्ये स्थिर आहे. मित्रांनो, आज मध्य प्रदेशातही कांद्याचे भाव स्थिर असल्याची माहिती येत आहे. आवक तिथे वाढलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये तेथील परिस्थितीचा अंदाज आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आता सोलापूरची परिस्थिती पाहूयात. 190 गाड्यांची आवक सोलापूर येथे आज आलेली आहे. आपल्याकडे सोलापूर येथील कांद्याची आजची पट्टी आहे, त्या पट्टीनुसार भाव आपण पाहूयात. 32 गोण्यांना 3600 रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळालेला आहे. तर 20 कांदा गोण्यांना 3330 रुपये क्विंटलला बाजारभाव मिळालेला आहे. 7 कांदा गोण्यांना 3050 रुपये क्विंटलला बाजारभाव मिळालेला आहे. तर 14 कांदा गोण्यांना 2750 रुपये क्विंटलला बाजारभाव आज सोलापूर येथे निघालेला आहे. तर मित्रांनो, जे आपले शेतकरी मित्र सोलापुरात आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे सोलापुरात आणखी नेमकी काय परिस्थिती आहे. तर आता साऊथकडील परिस्थिती पाहूयात. हैदराबाद येथे आज आवक कमी झालेली आहे. 101 प्लस गाड्यांची आवक हैदराबाद येथे आहे. एक्स्ट्रा सुपर बिग साईज माल 3800 4000 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदा विकला. तर बिग साईज कांदा 3500 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 2900 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मीडियम कांदा 2500 2800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. गोल्टा 1600 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1000 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती क्वालिटी कांदा 1500 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज मिक्स माल 1200 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. हैदराबाद येथे कांद्याच्या दरामध्ये कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये 4-5 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे. तर बेंगलोर येथे आज 48,458 गोण्यांची आवक आहे. बेंगलोर येथे आवक वाढलेली आहे. एक्स्ट्रा बिग साईज कांदा 3800 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 3600 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 3400 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 2300 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड चोपडा 1800 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 2500 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर नवीन कांदा हा 3000 प्लस गोण्याची आवक होती, तो 2000 रुपयापासून 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांद्याची आवक थोडी आज जास्त आहे. कर्नाटकाचा विजापुराचा माल 3000 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेत स्थिर आहेत. बेंगलोर मार्केट 2 दिवस हे बंद असणार आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा मार्केट चालू असेल. तर मित्रांनो, आजची जर परिस्थिती पाहिली तर आज कांद्याच्या आवकेमध्ये थोडीशी वाढ जर बाजार समित्यात आपण पाहिली तर झालेली आहे, परंतु कांद्याचे भाव मात्र आज टिकून आहे, स्थिर आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.